दशक 5वा, समास 2रा, गुरुलक्षण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं. गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गुरुलक्षणांमध्ये समर्थ आपल्याला जागृत कसं करतायत की कोणते गुरु खरे आहेत, कुणाकडे जायचं आहे आणि कुणाकडे आपल्याला आकर्षण वाटलं पाहिजे, कुठे आपलं कल्याण आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. गुरु चांगले असतातच, पण सद्गुरू आहेत का, ते सद्गुरू कल्याणापर्यंत नेत आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार शिष्यांनी करायचा आहे. आणि आधी गुरु चांगले आहेत हे गृहीत धरलेलंच आहे, पण नंतर आपण त्यापर्यंत पोचतोय का आणि तिथे पोचल्यानंतर तितक्या प्रकारचं कल्याण होत आहे का, ह्याची सतत जाणीव विवेकाने केली पाहिजे, असं समर्थ या ठिकाणी आपल्याला कितीतरी वेळा उजळणी करत करत सांगतायत. आपण कितीतरी दिवसांपासून हीच चर्चा चालली आहे, गुरु आणि शिष्य. कारण आहे की आत्म्याचं जीवाचं कल्याण हे फक्त गुरुच करू शकतात, अन्यथा आपलं कल्याण होणे नाही. कुणाचा तरी हात धरल्याशिवाय जसा रस्ता सापडत नाही, अगदी व्यवस्थित मार्गदर्शन असल्याशिवाय आपल्या स्वतःच्या जीवाचं कुठेही साध्या संसारात सुद्धा जर आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचू शकत नाही, तर या ठिकाणी हे जे गंतव्यस्थान आहे ते तर अतिशय दुर्लभ असं दुर्मिळ असं आहे आणि जे फक्त मनुष्य जन्मातच प्राप्त होत असतं. आणि त्या मनुष्य जन्माचं सार्थक फक्त सद्गुरूंद्वारे होत असतं. त्यामुळे सद्गुरू उत्तमच आहेत, पण सद्गुरूंच्या मागे जात असताना आपण कोणाच्या मागे जातोय हे सुद्धा आपल्या शिष्यांनी बघायला पाहिजे. सद्गुरू कोण आहेत, सद्गुरूंचं पूर्ण समाधान शिष्याला देतायत का, या सगळ्या गोष्टींचा विचार शिष्यांनी करणं भाग आहे. आपण 60, 61, 62, 63, 64 आणि 65 या ओव्या फक्त वाचणार आहे, कारण तो थोडासा जुना विषय आहे.
जो आपण काल सुरुवातीला केलेला आहे. ऐसी साकडी दोहीकडे तेथे प्रस्तावा घडे, नीच यातीस गुरुत्व न घडे या कारणे श्रीराम. तसं विचार केला ना तर बोलायला पाहिजे याच्यावर. नीच यातीचा गुरु करणे ह्यावरती मनातल्या मनात चिंतन करायला काही हरकत नाही, कारण कोणाचंही मत या ठिकाणी आपण लादता येणार नाही. पण समर्थांचे विचार असल्यामुळे त्यांना आपण अगदी नतमस्तक होऊन ऐकायचंय, समजून घ्यायचंय. तथापि आवडी घेतली जीवे तरी आपणची भ्रष्टावे, बहुत जनासी भ्रष्ट व्हावे हे तो दूषणच की. आपण आपल्यापेक्षा कमी दर्जा कशाच्या दृष्टीने? ज्ञानाच्या दृष्टीने म्हणतायत बरं. जातीचा यातीचा विचार न करता मग ज्ञानाच्या दृष्टीने विचार करा. खरंच ज्ञान जर त्याच्याजवळ नसेल तर त्या ज्ञान नसलेल्या गुरुकडे जाणं कितपत योग्य आहे? ज्ञानाच्या दृष्टीने म्हटलंय त्यांनी की भ्रष्ट नको व्हायला. कोण आहे पुढचा व्यक्ती हे सगळं बघायला पाहिजे. नीच यातीचा म्हणण्यापेक्षा ज्ञान नसलेला जर समोरचा असेल ह्यावरती जास्त बोलता येणार नाही, जास्त भाष्य करता येणार नाही, कारण ठेच पोचू शकते कोणाच्या तरी मनाला. त्यामुळे समर्थांचे विचार फक्त आपण मनातल्या मनात चिंतन करू. आता असो हा विचारू. आपल्याला बोलायला तर खूप आहे, पण या काही ठिकाणी आपल्याला मर्यादा येतात. आता असो हा विचारू, स्वयातीचा पाहिजे गुरु, नाहीतरी भ्रष्टाकारू नेमस्त घडे. समर्थ म्हणतात त्यावरती विश्वास ठेवायचा. आपल्या स्वतःचं मत मी या ठिकाणी मांडू इच्छित नाही. जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूंचे लक्षण, तथापि सांगो ओळखणं होय जेणे. जर ती ओळख झाली तर ते सद्गुरू आहेत. आता खरंच उच्च कुळातला आहे आणि चांगला ज्ञानी आहे, आणि सद्गुरू जर त्यांनी नीच जातीचा म्हणजेच कमी ज्ञानाचा केला तर खरंच सगळ्यांच्या समोर बसलेले असताना ते सद्गुरू त्यांचे पाय धरणं योग्य आहे का? असा एक मनात विचार येतो. खरंच योग्य आहे का? जाणवतं की आपल्याला थोडंफार ज्ञान आहे आणि त्या व्यक्तीला नाही. आपण त्याला गुरु मानलंय आणि हा मानलेला गुरु आहे, प्रश्न तो नाही. पण जर समजा तो सभेमध्ये बसला, सगळ्यांच्या सोबत सभेमध्ये बसला आणि त्या सभेमध्ये ते गुरु बसलेले असल्यामुळे आपल्याला त्याचे पाय धरणं भाग आहे, कारण आपले ते गुरु आहेत. आपण मनाने त्यांना गुरु मानलेला आहे. मग ते जेव्हा सभेमध्ये बसतात तेव्हा आपण त्यांचे पाय धरणं योग्य आहे का? कारण सभेमध्ये त्यांचं स्थान कळतंय आपल्याला की ते कुठे आहेत, त्यांचं ज्ञान कुठे आहे, ते कितपत आहे, ते कोणत्या जातीचे आहेत. जाती पुन्हा सांगितलं, ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण, तसा तो कोणत्या जातीचा आहे, म्हणजे कितपत ज्ञान त्याला आहे, हा विचार करायला पाहिजे की नाही. नुसतं पोपटपंचीचं ज्ञान सुद्धा अपेक्षित नाही, अनुभवाचं पाहिजे. आणि तशा प्रकारे ब्रह्म जाणणारा तो ह्यावरती बोलू नाही शकत जास्त आपण, कारण हा आपला समजण्याचा विषय आहे. असं वाटतं की खरंच ज्याचं ज्ञान नाही त्याच्यासमोर झुकणं योग्य आहे का? एकांतात झुकू शकतो माणूस, कारण की आपल्या मनाने ठरवलंय हे आपले गुरु आहेत, एकांतात झुकणं योग्य आहे. पण तोच जर गुरु सभेमध्ये बसला, अनेक पंडित ज्या ठिकाणी सभेमध्ये बसले आहेत त्या ठिकाणी जर तो बसला तर हा व्यक्ती त्यांच्यासमोर झुकू शकेल का? आणि झुकल्यानंतर त्यांचा मान राहील का? ह्याचा तो गुरुस्थानी मानल्यानंतर इतर जण त्याला मान देतील का? हा सुद्धा विचार करण्यासारख्या गोष्ट आहे. म्हणजे किती बारीक निरीक्षण आहे समर्थांचं. सर्व दूर एक साधी गोष्ट जर सातत्याने करायची असेल आपल्याला तर सगळा विचार करावा लागतो आजूबाजूचा, की आपण जे करतोय ते आजूबाजूच्या सगळ्यांना ते योग्य आहे की नाही, ते शोभत आहे की नाही, हे सगळा विचार करून मग समाजामध्ये वावरतो. म्हणजे साध्या गोष्टीसाठी जर हे आहे तर सद्गुरूंच्या बाबतीतही तेच आहे. तोच गुरु समोर येऊन बसला आणि त्याचे पाय धरले आणि त्या ठिकाणी अतिशय प्रकांड पंडित असतील, ज्ञानी असतील आणि अनुभवी लोक जर त्या ठिकाणी असतील तर हा पोपटपंची सद्गुरू काय कामाचा? याचा विचार समर्थ म्हणतात 4थ्या ओळीमध्ये करतात आहे. आणि 64व्या, जे जे काही उत्तम गुण ते सद्गुरूंचे लक्षण, तथापि सांगो ओळखणं होय जेणे. ओळख सांगू शकू का? आम्हाला ते गुण वाटले म्हणून एकच गोष्ट आपण नेहमी बोलतो. आपण एकाच गोष्टीवर स्थिर राहतो नेहमी. फक्त सत्य आणि सत्यावर बोलायचं आहे. फक्त सत्य, याच्या व्यतिरिक्त सगळी माया आहे. सत्य भगवंत आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हे आपल्या भागवताचं अगदी सुरुवातीचं पहिलं वाक्य आहे. मग त्या ठिकाणी सत्य, अद्वैत, पुरुष आणि प्रकृती, पुरुष एक, बाकी प्रकृती, ह्या सगळ्यामध्ये त्या पुरुषापर्यंत नेणारे सद्गुरू आहेत का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सापडतो की तो जो पुरुष आहे म्हणजे जगाची उत्पत्ती, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जो आहे त्यापर्यंत जीवाला पोहोचवणारा तो आहे का?
हां, मग त्याची ओळखण होते का याचा विचार करायचा आहे. आपल्याला काही आवडू शकतं, पण ते सत्य आहे का? आपली बुद्धी काही कशाच्याही मागे जाते, मग ते सत्य आहे का याचा विचार विवेकाने प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि त्या गुरुसमोर जेव्हा आपण झुकतो तेव्हा जर आपली मान खाली गेली किंवा इतरांना ते आवडलं नाही, ते गुरु त्या योग्यतेचे नसतील, ते योग्य आहे का याचा पण विचार करायचा. एक गुरु एक मंत्र गुरु. मग गुरु कुणालाही करा. एखादी छोटी गोष्ट एखाद्याची आवडते, आपण त्या गोष्टीवर त्याला गुरु मानू शकतो, मानायलाच पाहिजे. जसं दत्तगुरूंनी गुरु केले आहे 24, तसं कोणी अगदी छोट्या छोट्या गोष्टीत एखादा लहान मुलगासुद्धा एखादं काहीतरी गोष्ट बोलून जातो आणि तो गुरु आहे. आजच एक गोष्ट वाचली, ज्या ठिकाणी एक लहान मुलगा समुद्रावरती खेळत असतो. आता हे मुद्दाम की याच्यासाठी सांगतात की दृष्टांतामधून आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला काय सांगायचं आहे. घाई काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, समजलं पाहिजे याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. लहान मुलगा एक भांडं घेतो आहे आणि भांडं घेऊन समुद्रावरती बसलेला आहे आणि पाणी भरतो आहे समुद्राचं पाणी भरतो आहे आणि पाणी भरलं जात नाही. तर तिकडून एक साधू येतो, सज्जन येतो आणि तो म्हणतो, हे काय करतोय तू, याच्यात कसा समुद्र मावणार आहे, काही झालं तरी. ह्याला काय वाटतं की आपण त्याला शिकवतोय ज्ञान. आता गुरु आणि सद्गुरूंमधला फरक आपण बोलतोय ना, त्यामुळे क्षणोक्षणी आपल्याला हा फरक जाणवतो, गोष्टही तशीच समोर येते. ते म्हणे, अरे एवढ्याशा भांड्यामध्ये कशी समुद्र येणार आहे का, येणं शक्य नाही. पण त्यांच्या मनात ते विचार करतात ते गुरु, कारण तेही सारखे चिंतन करत असतात ना. एखादी गोष्ट समोर आली तर चिंतन मनात चालूच असतं. ते म्हणतात, खरंच आहे, मी इतकं मायेमध्ये फिरतो, कोणतीच गोष्ट मला समजत नाही, माझ्या हातामध्ये पकडल्या जात नाही, मला नेहमी गोंधळ येतो. हीच ती गोष्ट आहे का की याच्यामध्ये जसं पाणी येत नाही सागराचं समुद्राचं, तशीच अवस्था माझी आहे. त्यामुळे ते मग म्हणतात की अशी माझी अवस्था आहे, या लहान मुलाची सुद्धा तीच अवस्था आहे. मग आता काय बरं करावं. तो त्याला समजावून सांगतात, असं येत नसतो हातात समुद्र, कारण स्वतःचा अनुभव असतो की नाही की माया पकडता येत नाही. हा अनुभव की नाही असा गहन असल्यामुळे सांगतानाही थोडासा विचार करावा लागतो आहे की तो म्हणतो माया पकडता येत नाही, तसं समुद्र कसा रे तुला एवढ्याशा भांड्यामध्ये पकडता येणार आहे. इकडे आपण म्हणतो गागर में सागर, पण ते कथा अशी पुढे नेत आहेत की माया पकडता येत नाही. जशी मला कोणत्याही जीवाला माया हातात सापडत नाही का, मायेमध्ये गुरफटत जातो आणि पुन्हा मायेमध्येच अडकतो. अशी अवस्था जशी या लेकराची आहे. जसं पाणी येत नाही तसंच तुझी नाही का. तो म्हणतो, असं आहे का. असं म्हटलं ह्याला वाटतं आपण खूप मोठं ज्ञान देतोय त्याला. गुरु या सज्जनाला वाटतं की आपण त्याला खूप ज्ञान देतोय. तो म्हणतो, असं आहे का, नाही येत का समुद्र. मी हे भांडं घेतो आणि फेकून देतो समुद्रामध्ये. मला ते इतकं आवडलं. हे भांडं समुद्रात गेल्यावर भांडं पण भरलं, समुद्रातच ते गेलं आणि पाणी पण भरलं. कोण म्हणतं भांड्यामध्ये पाणी भरलं जात नाही. असं जेव्हा तो मुलगा म्हणतो, तो सज्जन म्हणतो, माझं ज्ञान अपूर्ण होतं रे बाबा. तुला जे कळलं ते मला कळलं नाही. मला लक्षात नाही आलं ही गोष्ट की तू भांडं फेकलं तसं मी माझा जीव फेकून दिला, कुणामध्ये समर्पण केला. जशी नदी सागरामध्ये समर्पित होते तसं जरी मी मायेमध्ये आणि या मायाधीशामध्ये जर समर्पित झालो तर भांडं वेगळं राहिलं कुठे. माझा हा जो देह आहे तो देह वेगळा कुठे राहिला. जसा भांड्याच्या बाबतीत झालं, म्हणजे इथे लहान मुलगा त्यांचा गुरु ठरला की नाही. कोणत्या क्षणी कोणती गोष्ट आपल्याला समजू शकते आणि ज्ञानामध्ये भर पडू शकते सांगता येत नाही. ते लहान मूल काय करत होतं, भांड्यामध्ये समुद्र भरायचा प्रयत्न करत होतं. तिथे सज्जन आला. सज्जन आल्यानंतर त्याला सांगितलं, बाबा रे भांड्यामध्ये पाणी कसं भरणार आहे, समुद्र किती मोठा आहे. याचा अनुभव काय सांगतोय, माया एवढी असल्यामुळे ती कशी पकडता येणार आहे. ह्या अनुभवावर त्यांनी सांगितलं की समुद्रातलं पाणी कसं भरणार आहे. मग तो मुलगा पटकन म्हणाला, त्या मुलाला एक क्षणाचाही वेळ लागला नाही. तो म्हणाला, नाही भरता येत का, मी भांडं टाकून देतो. यांना वाटलं माझ्यापेक्षाही हा गुणी आहे आणि मला जे लक्षात आलं नाही ते या लहान मुलाला समजलं आणि ताबडतोब आपला देहाला समर्पित केलं, शरण नेलं, मायाधीशाच्या वर शरण केलं. तर जसं समुद्रामध्ये ते भांडं भरलं तसं मायाधीशानी सुद्धा आपला देह भरला. मायाधीशाचा अनुभव घेतला, आनंदाचा अनुभव घेतला. हे कुणी शिकवलं, हे शिकवायला बसले होते का गुरु आणि शिष्य आहेत का, ते दोघं जण नाही. पण असा अनुभव येतो जीवनामध्ये जेव्हा एखादी गोष्ट अशी त्यांची घडली, तो दृष्टांत आपल्यासमोर आला. आपल्यासमोर आल्यावर ही बरोबर ती ओवी समोर आली आणि त्याचा संबंध जुळला. ह्याला म्हणतात गुरु.
कोणत्या क्षणी कोणतं गुरुपद मिळेल आणि गुरु वाक्य सापडेल आपल्याला सांगता येत नाही. सज्जन ज्ञानी असून सुद्धा लहान लेकरापुढे एकदम लेकराने काहीतरी शिकवलं असं वाटून त्याला वाटलं नाही हा काहीतरी मोठा आहे. म्हणजे शिकणं सतत चालू असतं. आपल्याजवळ ज्ञान आहे पण या ज्ञानाचा उपयोग त्या मुलांनी करून दाखवला जो मला करता आला नाही, हे सुद्धा ज्ञान झालं. म्हणून ते काय म्हणते, एक गुरु एक मंत्र गुरु. पण गुरु कितीही असू शकतात. हा लहान मुलगा सुद्धा त्यांचा गुरु झाला, कारण अतिशय मोठी गोष्ट त्यांनी सांगितली आहे सद्गुरूंना. म्हणजे त्या माणसाला ही गोष्ट सांगितली की आपण समर्पित तर होत आहे तर तो आपल्यामध्ये येत नाही, आपल्या भांड्यात तो मावत नाही, पण भांडं तर टाकू शकतो. तसं तो आपल्याला पकडता येत नाही, आपण तर समर्पित होऊ शकतो. किती मोठी गोष्ट त्याला त्या लहान मुलामुळे कळली. मग तो गुरु झाला आणि महत्त्वाचं तत्त्व त्याला कळल्यामुळे अगदी कल्याणापर्यंत नेणारी ती गोष्ट, कारण तो शिकणारा होता आणि सतत गुरु समोर कुठे ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये येऊन आपल्याला शिक्षण देतच असतात. मग गुरु अनेक असू शकतात, गुरु अनेक असू शकतात. शिक्षण आपलं सतत आयुष्यभर सुरू असतं. ते कितीही गुरु आपले असू शकतात. अगदी आपल्या घरातलं लहान मूलसुद्धा आपलं गुरु होऊ शकतं, कारण त्याच्यापासून आपल्याला महत्त्वाचा, कारण हे शिकण्याचं कार्य चांगल्या लोकांचं सतत सुरू असतं. पण मंत्रगुरू एकच. ते म्हणतात एका ओळीत सांगतात की एक गुरु एक मंत्रगुरू. मंत्रगुरू एक असतो आणि गुरु हे असे अनेक असू शकतात. वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला ज्ञान देऊ शकतात. त्यामुळे आपलं कल्याण होऊ शकतं. एक यंत्रगुरू एक तंत्रगुरू. एक यंत्रगुरू असतो, एक तंत्र सांगणारा असतो. असे वेगवेगळे प्रकारचे गुरु. एक वस्ताद गुरु असतो. जर कबड्डी खेळतात, जेव्हा एखादा खेळ करतात, ते खेळ शिकवणारे गुरु असतात, त्यांना पण गुरुच म्हणतात. आपण जे शिक्षक म्हणतो त्यांना हे गुरु म्हणतात. कोणत्याही प्रकारचं ज्ञान दिलं तरी तो गुरुच आहे. गुरु अनेक असू शकतात. एक गुरु एक मंत्रगुरू. त्यांनी मंत्रगुरूला सुद्धा एक कॅटेगरी घेतली आहे. एक मंत्र देणारा, दीक्षा देणारा, एक यंत्रगुरू एक तंत्रगुरू, एक वस्ताद गुरु एक राजगुरू. आणि म्हणती जनी, जनामध्ये असं म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे गुरु असतात. आणि अनुभव हा तर सगळ्यात मोठा गुरु आहे जीवनातला. असे वेगवेगळे अनुभव आपण घेत असतो. एक कुळगुरू असतो, कुळाचा गुरु असतो. एक मानिला गुरु, एक मानलेला असतो. की एखाद्याला असं एखादी गोष्ट आवडते, याला आपण मानतो, तो मानलेला गुरु असतो. एक विद्या गुरु असतो, विद्या देणारा असतो. एक कुविद्या गुरु असतो, तंत्र शिकवणारा, तो सुद्धा कुविद्या गुरु असतो. आता एवढं चांगलं ज्ञानाचं सागर ज्या ठिकाणी आपण जातोय कुठे, त्या ठिकाणी काही लोक असे पण भेटतात की काळी विद्या करणारे, की त्याच्यातही त्यांना यश मिळतं. त्याद्वारे तुम्हाला सुख देतो म्हणतात. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतो म्हणतात. तेही सोपं नाही. रात्री बेरात्री तिथे कुठे स्मशानात जायचं, काळी विद्या करायची, काय काय त्यांचे उपाय करायचे, ते सोपं आहे का? त्यांनासुद्धा मार्गदर्शन लागतं. तोही एक पंथ आहे. तोही एक पंथ आहे, नाही कसं म्हणता येईल. तो कुविद्येचा पण एक गुरु असतो. ती कुविद्या जरी असली तरी त्याला गुरु लागतो, तसा गुरु असतो. एक असद्गुरू एक याती गुरु, एक यातीचा गुरु असतो आपला. आणि दंड करतो तो, हे तुमचं चुकलं, समाजामध्ये वागणं हे चुकलं, ते सांगणारा एक दंडगुरूसुद्धा असतो. आता हे संपत आलंय, याच्यावरचं विवेचन आता संपत आलंय. त्यामुळे त्यांनी गुरूंचे प्रकार कसे सांगितले, एक गुरु एक मंत्रगुरू, एक यंत्रगुरू, एक तंत्रगुरू, एक वस्ताद गुरु, एक राजगुरू. म्हणती जनी, एक कुळगुरू एक मानिला गुरु, एक विद्यागुरू एक कुविद्या गुरु, एक असद्गुरू एक याती गुरु, दंड करते श्रीराम. एक माता गुरु एक पिता गुरु. आता यांना कसं टाळता येईल? माता गुरु, पिता गुरु, एक राजा गुरु, एक देवगुरु. नंतर एक बोलीजे जगद्गुरू, जगाचा सुद्धा एक गुरु आहे. शंकराचार्य जगद्गुरू, सकळ कळा, सगळ्यांना सांभाळणारे. तो आपला असतो का? एक जगद्गुरू जो आहे, जगद्गुरूचा मान वेगळाच आहे. जगद्गुरूंना मान नाही का? त्यांच्यासारखं ज्ञान, त्यांच्यासारखी विद्या किती कमी, शक्यच नाही कुणाला असणं. ते जगद्गुरू आहेत, पण ते आपल्यासाठी आहेत का? आपल्यासाठी आहेत का ते? मग त्या दिवशी मी ते उदाहरण सांगितलं, ज्या दिवशी किती वाईट वाटलं होतं. मला अचानक एक गोष्ट समोर आली की शंकराचार्य जगद्गुरू आपल्या समोरून जात आहेत. हात वर करायला एवढा त्रास, नुसतं हात वर करायचा आहे. आपण तर जिकडे तिकडे हात, तथास्तूचे हात दिसतात आपल्याला. हात वर करायला इतका का त्रास होतो त्यांना? मनातले भावना बोलून दाखवायला पाहिजे. प्रत्येकाजवळ आलेले संशय मिटले पाहिजे. मिटल्याबरोबर मनामध्ये 4 लोकांमध्ये जेव्हा बोललो, त्या 4 लोकातल्या एका लोकांनी सांगितलं, प्रत्येकजण त्या पात्रतेचं नसतं. त्यांनी हात वर करायचा आणि ते प्रत्येकजण त्या पात्रतेचं नसल्यामुळे ते तसा हात वर करू शकत नाही. त्यांना जेव्हा जाणवतं की हा या पात्रतेचा आहे, कारण त्यांना मर्यादा आहेत.
जगद्गुरूंना मर्यादा आहे, त्यांना जगताला सांभाळायचं आहे, त्यांना जगताचं मार्गदर्शन करायचं आहे. आणि सगळ्यांना सांभाळत असताना सर्वसमावेशक ते होऊ नाही शकत. सगळ्यांना सांभाळत असताना सर्वसमावेशक ते होऊ शकत नाही. जसा शाळेचे मुख्याध्यापक असतात, मुख्याध्यापक सगळ्यांना सांभाळतात पण स्वतः शिकवत नाहीत, कारण त्यांना शिकवायला वेळच मिळत नाही तेवढा. याचं कारण त्यांना बाकीच्या जबाबदाऱ्या खूप आहेत. मग जगाचा सांभाळ करणारे, किती मान सन्मान असणारे, पूर्ण आपला हिंदू धर्म सांगणारे, हिंदू धर्माचे रक्षक जगद्गुरू, पण ते आपल्यासाठी नसतात. आपल्यासाठी नसतात म्हणजे आपण त्या पात्रतेचं झालो तर आपल्यासाठी असतात, पण आपण त्या पात्रतेचं होऊ शकतो का? तितकं ज्ञान आपण घेऊ शकतो का जितकं त्यांचं ज्ञान आहे? म्हणजे ज्ञान असणाऱ्यांनाच ते मार्गदर्शन करतील किंवा त्या प्रकारची त्यांची व्यवस्था आहे. प्रत्येकाला ते करू शकत नाही. मग आपल्याला प्रश्नांचं उत्तर मिळालं, हात का वर गेला नाही, आणि आपण वाकल्यानंतर जी काही अक्षरेखाच्या पदरामध्ये टाकली तर त्याला समजतं की आपण त्या पात्रतेचे आहो किंवा आपण ते करू शकतो. कारण पात्रसुद्धा सत्पात्र पाहिजे अशा लोकांना, कारण याला फार जपावं लागतं. ह्या गोष्टींना जे धर्म जाणतात त्यांना फार जपावं लागतं. आपण काय करतोय, आपण कसं वागतोय, आपण काय बोलतोय, ह्याचा पूर्ण जगावरती परिणाम होतो. असे जगद्गुरू. मग जगद्गुरूंचा मान वेगळा, पण जगद्गुरूंचा मान वेगळा, पण आपल्यासाठी त्याचा कितपत फायदा आहे? म्हणजे इतक्या प्रकारच्या गुरूंमध्ये जगद्गुरूंना सुद्धा बसवलं आहे. तंत्रगुरू, मंत्रगुरू, यंत्रगुरू, वस्तादगुरू, विद्यागुरू, अविद्यागुरू, असद्गुरू, दंडकर्ते गुरु, मातागुरू, पितागुरू, एक राजागुरू, एक देवगुरू. बरं, मातागुरू पितागुरू आहेत, पण मातागुरू पितागुरू कल्याण करण्यासाठी, आपला कल्याण करण्यासाठी आहेत का? जन्म दिलं, जन्म त्यांचा असेपर्यंत मर्यादित स्वरूपामध्ये आपण बोललो आहे. मर्यादित स्वरूपापर्यंत अगदी गेल्यावर सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील ते, प्रश्न उद्भवतच नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. मोठं वाक्य आहे हे. कुपुत्रो जायेत, कुपुत्र असू शकतो पण कुमाता न भवती, कधीही कुमाता असू शकत नाही. आता कलियुग त्याला अपवाद आहे. आता कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टींना अपवाद आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मग कुमाता नाही अशी असू शकत नाही, म्हणजे जिवंतपणी आपल्या जन्माच्या आधीपासून, आणि ती स्वतः गेली तरीसुद्धा आशीर्वाद असतातच. गुरु आहेच ती, पण जीवाच्या कल्याणाचं आहे का? याच्यावरती आपण चिंतन करू शकतो. जीवाचं कल्याण गेल्यानंतर एकटीच आहे ना. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी जेव्हा पुन्हा नाही भेट, असं ठरलंय. वरून आशीर्वाद देते वाद नाही, जिवंतपणी आशीर्वाद देते वाद नाही, पण मर्यादित आहे ना. मग मातागुरू पितागुरू सुद्धा कुठे आले? जीवाच्या कल्याणाच्या दृष्टीने. माकडीणीचं उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. जोपर्यंत पाणी इथपर्यंत असतं तोपर्यंत ती ठीक असते, अगदी मुलाला वर 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 घेते त्या बाळाला. जोपर्यंत पाणी इथपर्यंत येतं बाळाला वर ठेवते, जेव्हा पाणी डोक्यापर्यंत येतं बाळाला खाली ठेवते आणि उडी मारून निघून जाते. हा संसाराचा नियम आहे, मर्यादा आहे. स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे, ती पण माताच आहे, ती आईच आहे. पण जेव्हा स्वतःवर वेळ येते, अशी अटीतटीची वेळ आली त्या माकडीणीवर, तर ती काय करते? शेवटी त्याला खाली देऊन त्याच्यावरती पाय ठेवून स्वतः उडी मारून निघून जाते. मग ती गुरु आहे का? जीवाची आत्म्याची गुरु झाली. हे उदाहरण आहे. आत्म्याची गुरु हे उदाहरण जरी सोडलं आपण तरी आपल्याला आयुष्यभरासाठी पुरत नाही. आपण आपल्या मुलांसाठी आयुष्यभरासाठी पुरत नाही. मग हे गुरुच आहेत. त्वमेव माताच्या पिता, म्हणून गुरूंना कोणाला म्हणायचं त्वमेव माताच्या पिता त्वमेव, नाही तर आपली माता असताना आपण इतरांना का म्हणायचं गुरु? किती महत्त्वाचा प्रश्न आहे, किती सखोल अभ्यास आहे. मातेला मान दिला, पित्याला गुरुचा मान दिला, पण मर्यादित आहे ना. ते जीवाचं कल्याण नाही होऊ शकत त्याच्यात, कारण त्यांच्यानंतर आपलं काय होईल त्यांचं काही सांगता येतं का? आपलं काय होतं आहे त्यांच्यानंतर त्यांना माहिती नसतं. आशीर्वाद असतात पितरांचे आपल्याला माहिती आहे, पण प्रत्यक्षात ते नाहीच आहेत ना देहामध्ये. गुरुसुद्धा देहात नसतात, पण गुरु तत्व असतं. तसं आई वडीलसुद्धा नसतात, तत्वानी आपल्याजवळ असतात. या सगळ्या गोष्टी समजतात. पण प्रत्यक्षामध्ये एक माता, एक गुरु, एक राजागुरू, एक देवगुरू, एक बोलीचे जगद्गुरू सकळ कळा, आणि सगळ्यांना सांभाळणारे जगद्गुरू. आता जगद्गुरू म्हटल्याबरोबर आपल्याला किती मान वाढतो, पण आपल्या उपयोगाचं नाही. समुद्रामध्ये भरपूर पाणी आहे, पण किनारा उपाशी आहे, अतृप्त तो बिचारा. इतकं पाणी असून, समुद्राचं इतकं पाणी असून किनाऱ्याला मिळत नाही.
तसं होत आहे. जगद्गुरूंचं ज्ञान आहे, जगद्गुरू आहेत, पण ते प्रत्येक जीवासाठी आहेत का? असू शकतात, आहेत का नाही, असतीलही, पण असू शकतील का? प्रत्येक जीवाचं कल्याण नाही. गरीब असेल, अगदी अगदी तळागाळातले लोक असतील, प्रत्येकाचा गुरु आहे एक. मग असं जगद्गुरूंचं कार्य असू नाही शकत. जगद्गुरूंचं कार्य वेगळ्या पद्धतीचं सकळकळा मोठं कार्य आहे. ऐसे हे 17 गुरु, असे हे 17 प्रकारचे गुरु. जसं अडक्याचे 3 ही भाषा आहे समर्थांची, तसं ते म्हणतात असे हे 17 प्रकारचे गुरु असतात आणि आपल्याला त्याचा उपयोग होतो. शिक्षक आपले गुरु असतात जेव्हा, तेव्हा आपल्याला चांगले गुण मिळवून देतात. आपली माता आपली गुरु असते तेव्हा आपण स्वयंपाकपाणी छान करू शकतो. असे गुरु आपल्याला 17 गुरु असतात, ज्याच्यापासून आपण शिकत असतो. याही वेगळे आणखी गुरु असतातच. जसं आत्ता त्या मुलीचं उदाहरण दिलं, मुलाचं समुद्रावर बसलेला आणि सज्जन असून, ज्ञानी असून, त्यालासुद्धा त्या ठिकाणी नवीन काहीतरी माहिती मिळाली. असे अनेक गुरु असू शकते. ऐकतयांचा विचारू सांगितलेलं. त्यांचा विचार ऐका, त्यांचा विचार ऐका. जे ते सांगतील ते ऐका, ते जे सांगतील ते ऐका. तुमच्या मनाला पटेल ते करा, कारण तोही गुरु म्हणजे आपलं कल्याणच करणारा आहे. सज्जन आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कल्याणच करतो. मला असंच उदाहरण आता असं वाटलं की जेव्हा आपण ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो, अरे प्रत्यक्षात तर आमचे सद्गुरू देहात नाही, मग ज्ञान कसं मिळवायचं? तर लागलीच सद्गुरू आपल्याला नवीन मार्गदर्शन करतात की या या ठिकाणी जा, ते तत्व मीच आहे, माझं जे तत्व आहे तेच त्या ठिकाणी आहे. ज्ञान मिळवायचं काम सुरूच आहे. मग सुरू आहे म्हटल्यावरती त्या ठिकाणी जा, म्हणजे हे तत्वरूपाने सद्गुरू आपलं मार्गदर्शन करत असतात. मग तत्व संपत नाही, मग त्यांचा विचार घे, त्यांचा विचार घ्या आणि समजून घ्या. सांगतात ते सांगितलेलं, जे जे काही सांगतात ते सगळं ऐका आणि तसं वागा. कुठे नाही म्हटलंय. आपला किती मोठा धर्म आहे की फक्त माझंच ऐका नाही, फक्त माझ्याजवळच या असं नाही. जिथून जिथून ज्ञान मिळेल ते ज्ञान ग्रहण करा. ते गुरुच आहे, ते सगळे गुरु आहे. किती मोठं मन पाहिजे या सगळ्या गोष्टींना. एखादी गोष्ट जर मला येत असेल आणि माझ्याच जवळ प्रत्येकाने यावं, कर्णाचं आणि अर्जुनाचं उदाहरण पाहिलं, मी करतो ही भावना असतेच की नाही प्रत्येकाच्या मनात. ही गोष्ट मला जमली, मला जमल्यानंतर ही गोष्ट मीच सांगावी असं प्रत्येकाला वाटतं. पण गुरु तसे नाही. सद्गुरू जे असतात, आपल्या सद्गुरूंबद्दल जे बोलतात समर्थ, ते म्हणतात हे कार्य माझं आहे, माझ्याजवळ जरी तू आला तरी मी तुला देवापर्यंत नेणार आहे. असं गुरु लक्षण आहे. माझ्याजवळ ठेवणार नाही, देहाचा प्रश्नच उद्भवत नाही. मी माझं कौतुकही करत नाही आणि तुला माझ्यामध्ये गुंतवूनही ठेवत नाही. ज्या ठिकाणी समर्पण असेल असा सद्गुरू, हे लक्षण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग ते म्हणतात ऐसे 17 गुरु, याही वेगळे आणिक गुरु. ऐकतयांचा विचारू सांगितलेलं. जे जे काही त्यांनी सांगितलं त्याचा विचार ऐकायचा आहे आणि तसं सांगितलेलं ऐकून तसं वागायचं आहे. ते आपले गुरुच आहेत. एक स्वप्न गुरु, कधी कधी स्वप्नात येतात. खूप जण असं म्हणतात, आता हे शेगावच्या गजानन महाराजांबद्दल असंच म्हणतात सगळेजण की आमच्या स्वप्नात आले आणि त्यांनी जो काय मंत्र दिला आहे तो सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांच्या कल्याणाचा गणगणगणात बोते हा जो मंत्र आहे तो आमच्या कानात म्हटल्यासारखा वाटला आणि आम्ही तेव्हापासून मंत्र दीक्षा घेतल्यासारखा त्याचा जप करायला लागलो. आहेत ना ते पण सद्गुरू. मग हे असं पण होतं की स्वप्नामध्ये येऊन दीक्षा, कारण त्यांची गादी चालवणारे नसतील पुढे, तर त्यांचं जे स्वप्नामध्ये येऊन दीक्षा देतात हे सुद्धा गुरु. खोटे थोडी आहेत, खरेच आहेत, सद्गुरूच आहेत ते. त्यांनी सुद्धा जीवाचा आणि अनुभव घेतलेत लोकांनी. देहात नसून सुद्धा त्या समाधीजवळ गेले, आम्हाला रात्री स्वप्नात दिसलं, स्वप्नामध्ये गुरु आले आणि गुरूंनी आम्हाला तो मंत्र दिला. असे स्वप्न गुरु आहे. म्हणजे आपल्यावर सगळं. मला ह्याच्यावरती एक असं सारखं वाटतं, आता संपत आलं आहे त्याच्यामुळे 2 मिनटं बोलू शकतो, की शिक्षक कसाही असला तरी चालेल. आता तर गुरु लक्षणामध्ये बोलायला हरकत नाही. शिक्षक कसाही असला तरी चालेल, चांगला असला तरी चालेल आणि नसला तरी चालेल. तुम्ही कल्पना करा विद्यार्थ्यांच्या बाबतीत. चांगला नसला तरी चालेल, शिक्षक चांगला आहे, विद्यार्थी चांगला नाही, गुण मिळतील का? काम कुणाला करायचं आहे? विद्यार्थ्याला करायचं आहे. त्याच्यामुळे शिक्षक खूप चांगला आहे, हुशार आहे, मेरिट येतात आणि खूप प्रयत्न करतात, खूप प्रेमळ आहे, खूप समजवतात, एक्स्ट्रा क्लासेस घेतात, खूप जीव लावतात. विद्यार्थी जर चांगला नसेल तर गुण नाही मिळत. उलट विद्यार्थी चांगला आहे आणि गुरु नाही आहे, शिक्षक सांगतच नाही आहे, शिकवत नाही आहे, त्यांना तेवढं जमत नाही, पण याच्यामध्ये कसोटी चिकाटी आहे, कष्ट केले, इकडून तिकडून भावाला विचारून, बहिणीला विचारून, आणखी कोणाला विचारून गुण मिळवतोच.
या ठिकाणी शिक्षकापेक्षा काय महत्त्वाचं ठरलं? विद्यार्थी महत्त्वाचा ठरला, कारण कल्याण विद्यार्थ्याचं होणार आहे. शिक्षकाचं काम झालेलं आहे. शिक्षक चांगला असला उत्तमच आहे, नसला तरी चालेल, पण विद्यार्थी चांगलाच पाहिजे. आणि विद्यार्थ्यावरच अवलंबून आहे आपल्याला किती गुण मिळवायचे. तसं सद्गुरू चांगला आहेच, या क्षेत्रात तर सद्गुरू चांगलेच आहेत. पण तसं सत्पात्री दान नसेल तर, आहे ना, सत्पात्री दान नसेल तसं, तर मग उपयोग काय? कल्याण होणार नाही. कल्याण सद्गुरूंचं झालेलं आहे. प्रश्न आपला आहे ना. प्रश्न आपल्या असल्यामुळे गुरुलक्षणामध्ये आपण आपले स्वतःची तयारी तशी केली पाहिजे. गुरुनिश्चय आपण निश्चय केला पाहिजे. मगच ते एक म्हणती प्रतिमा गुरु. एक म्हणतात प्रतिमा समोर ठेवली आणि ते माझे गुरु झाले. एक म्हणती स्वय गुरु. एक जण तर म्हणतो मीच माझा गुरु आहे, मला सगळं कळतं. आपला आपण असतात बरेच जण स्वयंसिद्ध, मला कळतं आणि मला जाऊ शकतो, अशा प्रकारचा हा गुरु असतो. मग गुरु कसा असतात, किती प्रकारचे असतात, हे आता आपल्याला खरंच या गोष्टींवरून लक्षात आलं. जे जे यातीचा जो व्यापारू, ते ते त्याचे तितुके गुरु, याचा पाहता विचारू उदंड आहे. जे मी करतोय काम, त्या कामामध्ये समजा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालं आहे, त्या क्षेत्रामध्ये जे त्यांचे गुरु आहेत ते इकडच्या क्षेत्रात नसतात. म्हणजे असे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी म्हटलंय शिक्षक आहेत. मग असा यांचा किती विचार करायचा? आता नाना मतांचा विचारू, याचा पाहता विचारू उदंड आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आपल्याला दिसतात. असो ऐसे उदंड गुरु. आता समर्थ आता या ठिकाणी संपवत आहेत हे, की असे कितीही उदंड गुरु असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू, नाना मतांचा विचार केला, परी तो मोक्षदाता सद्गुरू. पण मोक्षदाता जो आहे तो सद्गुरू आहे. आता सद्गुरू वर्णवेना आता वाचायला पाहिजे. सद्गुरूंचा जो आहे पुन्हा आपला समास आहे, त्या समासात पुन्हा आपलं लक्ष घालायचं, तो वाचायचा. तो म्हणतो परी जो मोक्षदाता सद्गुरू. आता या सगळ्या क्षेत्राचा खरंच उपयोग आहे का? आपल्या अंतिम कल्याणासाठी या सगळ्या ज्ञानाचा आम्हाला इंग्लिशमध्ये असं म्हणायचं आहे, कनेक्टिंग द डॉट्स. आता लहानपणी डॉट देतात आणि त्याच्यापासून चित्र तयार करायला सांगतात. तसं आपलं जीवन आहे की वेगवेगळे अनुभव घ्यायचे आणि ते सगळे एकत्र गुंथायचे आणि आपलं कल्याण साधायचं. आणि आपलं कल्याण जो साधून देतो तो मोक्षगुरू आहे. मोक्षगुरू सद्गुरूंच्याही पुढची गोष्ट सांगितली त्यांनी, की मोक्षदाता सद्गुरू. सद्गुरू कोणता? जो मोक्षदाता आहे. ॲडजेक्टिव्ह लावला आहे त्याला. सद्गुरूंना ॲडजेक्टिव्ह आहे की मोक्षदाता सद्गुरू. विशेषण, सद्गुरूंचं विशेषण. आता या विशेषण लावायचं काय कारण आहे? याचं कारण इतके सगळे गुरु आपल्याला आपण अगदी ऐकत असतो, पाहत असतो, पण त्यांना फक्त ऐकून आपल्या अनुभवात फक्त ठेवायचा आहे. त्या अनुभवाचा फायदा मोक्षदाता सद्गुरूच्या चरणाशी मिळतो. सगळ्यांचं घ्यायचं आणि सद्गुरूंच्या चरणी लीन व्हायचं आणि तो मोक्ष देणारा आहे. तुझं ज्ञान मिळालं आहे सगळं, त्याचं सुद्धा कौतुक होतं. जे काही ज्ञान मिळालं आहे प्रत्येकांपासून त्याचं कौतुक होतं आणि ते कौतुक मायेमध्ये गुरफटून ठेवणारं नसावं, यासाठी सद्गुरूंच्या पायी लीन व्हायचं. तो मोक्षदाता सद्गुरू. किती सुंदर सांगितलं आहे वर्णन. ह्याचं खरंच विचार करावा तितका थोडा आहे. बोलायचं म्हटलं तर पुन्हा एक दिवस जाऊ शकतो याच्यावरती. तो म्हणतो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू. असं समर्थ म्हणतात. आपण म्हणू का? इतके समर्थ आहेत ते, त्यांना सगळं ज्ञान आहे. ते मारुतीरायांचे अवतार आहेत स्वतः, ज्यांनी रामांना बघितलंय. ते म्हणतात आहे आपल्याला की सगळ्यांचा विचार करा. आता काल आपण जे उदाहरण सांगितलं हनुमंताचं, हनुमंत सगळं करू शकत होते. त्यांना ती जाणीव थोडा वेळा करता नव्हती, पण करू शकणार होते. ते सीतेला सुद्धा आणू शकलं असतं. सगळंच करू शकत होते. रामाच्या कार्यामध्ये सगळं कार्य हनुमंत करू शकणार होते, पण सगळ्यांचा विचार घेतलाय. हा मोठेपणा आहे. प्रश्न तत्वाचा आहे. ज्ञानाचा नाही. इथे थांबायचं आहे. ज्ञानाचा हा प्रश्नच नाही. ज्ञान आहे किंवा नाही. प्रश्न तत्वाचा असा आहे की मी शरण आहे की नाही, सद्गुरूंची कृपा आहे की नाही, हा प्रश्न आहे. मग त्या ठिकाणी ऐसे नाना मतांचा विचारू. समर्थ म्हणतात माझंच ऐका असं नाही. माझंच ऐका, सगळ्यांचे विचार घ्या, कारण ते गुरुच आहेत.
तुमच्या आत्म्याला जी तळमळ आहे ना, ती तळमळ जिथे शांत होते ते सांगणारे सगळे गुरु आहेत. कलाकाराला असं वाटतं की माझं चित्र चांगलं व्हावं, त्या ठिकाणी जर तो शरण गेला आणि त्या गुरूंनी जर त्याला ज्ञान दिलं, त्याला किती समाधान आहे. ते समाधान सुद्धा गुरुचंच काम आहे. पण त्या गुरु ते जे सगळं मिळालंय त्याच्याकडे गबाड डबोलं ज्याला आपण म्हणतो ते सगळं एकत्र करून सद्गुरूंच्या चरणी आणायचं. फक्त जमा कुठेही करा, पण आणायचं सद्गुरूंच्या पायाशी. तो मोक्षदाता सद्गुरू आहे. हे खरंच कळलं पाहिजे. हे कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. जीवनाचं सारच सांगितलं आहे सगळं या ठिकाणी. कितीही मिळवा. मग आता ज्ञानाचे प्रकार सांगणार आहेत. सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला देणार आहेत. पण ते देत असताना तेही मिळालं, या क्षणीसुद्धा आपण मुक्त आहे जर मोक्षदाता सद्गुरू आपल्यासमोर असेल तर. संपला मुद्दा. म्हणजे आधी सद्गुरू, नंतर ज्ञान आपोआप त्याच्या पाठोपाठ येतं. ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू. नाना मतांचा विचार करायचा. त्याच्यासाठी आता नेमका असा अनुभव आला की सकल मत जे माणिकनगरचं आहे, सकल मतांचा विचार. गादी रिकामी. खूप मोठं मन लागतं बरं. या सगळ्या गोष्टींसाठी मनाचा मोठेपणा लागतो जो हृदयातून येतो. हृदयातून आलेला मनाचा मोठेपणा जिथे दिसतो तिथे नतमस्तक होतो जीव. आणि तिथे जीवाला शांतता मिळते. अन्य कुठेही जीवाला शांतता मिळू शकत नाही. पटलं? अन्य कुठेही जे हृदयापासून निघतं त्या ठिकाणी जर तशी शांती मिळाली तर जीव शांत होतो. जीव शांत शांत. आणि शांतीच तर आपल्याला पाहिजे. ऐसे नाना मतांचा विचारू. सकल मतांचा विचार करत करत आज मी सकल मताचं भजन म्हणते. आज म्हणजे रामाच्या 5 मिनटं आधी सोडून रामस्तुतीच्या आधी ते सकल मताचं भजन बघा किती गोड आहे ते. असो ऐसे उदंड गुरु नाना मतांचा विचारू. परिजो मोक्षदाता सद्गुरू तो वेगळा असे. समर्थ म्हणतात मोक्षदाता सद्गुरू वेगळा असे. ह्या एका ओवीवरती प्रत्येक शिष्याने प्रत्येक भक्ताने विचार करायचा. कसा अभिमान होईल? होऊच शकत नाही. कारण की तो जो सद्गुरू आहे तो सद्गुरू आपल्याला सतत अशा पद्धतीची बुद्धी देत राहील की कशाही पद्धतीने इथे न अडकता आपल्याला आपल्या स्वतःच्या कल्याणापर्यंत जायचं आहे. नाना सद्विद्येचे गुण. या सगळ्या पद्धतीचे नाना सद्विद्येचे गुण है ना. नाना सद्विद्येचे गुण. याहीवरी कृपाळूपण. याहीवरी कृपाळूपण हे सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती श्रीराम. आता नाना सद्विद्येचे गुण. आता सद्गुरूंजवळ काय नाही? सद्गुरूंजवळ काय नाही? सगळं आहे. सद्गुरूंजवळ काय नाही असं नाही, सगळं आहे. दिले तू आम्हा ब्रह्मान योजता आले असं शिष्याला वाटावं इतकं सगळं सद्गुरूंजवळ आहे. प्रेम हो. बाकी काय पाहिजे आपल्याला? ज्ञान पाहिजे, आता संपत्ती पाहिजे, संसार पाहिजे. आता प्रश्न विचारू शकतो आपल्या मनाला आपण, काय पाहिजे आपल्याला? खरं विचार करा, हृदयाला काय पाहिजे? हृदयाला प्रेम पाहिजे. हृदय प्रेमासाठी आसुसलेलं आहे. आणि ते प्रेम सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. सद्गुरूंचा महासागर आहे प्रेमाचा सद्गुरू. मग कृपाळूपण त्यांचं जे आहे ते सगळ्यावर मात करणार आहे. दुसरं काहीच नको आहे जीवाला खरा विचार केला तर. लहानपणी मी माझा देह माझं नाव का बरं आपल्याला आवडतं? कारण आपलं आपल्या जीवावरती प्रेम आहे. मग ते प्रेमातूनच प्रेमाचा उगम आहे ना. पण त्या देहावर किती प्रेम करायचं हे जेव्हा शिष्याला समजतं आणि तो खरा प्रेम करणारा आपला जो सद्गुरू आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ते कृपाळूपण मनासी भावे. आणि तेच मग त्या मनाला जर पटलं, ते जर बुद्धीला पटलं तर मन इकडे तिकडे धावणार नाही. चंचल मनाला सांभाळणारे सद्गुरू आहेत. कारण त्या ठिकाणी जे प्रेम मिळतं, बायका जातात, पुरुष जातात मठामध्ये सद्गुरूंच्या, म्हणतात माहेरपण मिळालं. पुरुष म्हणतात माहेरी आल्यासारखं वाटतं नुसतं सद्गुरूंच्या स्थानी गेल्यावर. प्रत्यक्ष जीवाला जर सद्गुरूंचा आधार मिळाला मनापासून तर ते जे कृपाळूपण आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काय आपली आवड होती हा विचार करू शकतो आपण. काय पाहिजे आपल्याला? प्रेम, दुसरं काही नको. पैसा कशासाठी पाहिजे होता? आनंद मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी. पण त्याच्यातून प्रेमाची उत्पत्ती नसेल तर पैसासुद्धा एक वेळ कंटाळवाणा होतो. नको आहे. पैसा असून काय उपयोग आहे? प्रसिद्धी असून काय उपयोग आहे जर मन शांत नसेल तर? मन शांत आणि मनामध्ये प्रेम जिथे मिळतं तिथे जीव आपोआप ओढल्या जातो. जशी नदी समुद्राकडे ओढल्या जाते. सगळीकडे प्रेम मिळतं आहे तिला. ती परोपकार करते. तिचं जीवन तिला कळलंय कसं आहे.
माझं जीवन कशासाठी आहे, काय आहे, सगळं कळलं आहे तिला. पण धाव कशी समुद्राकडे आहे. मग समुद्राकडे गेल्यावर ती जशी त्याच्यात विलीन होते, तसं विलीन होणारे जे कृपाळूपण जे आहे ते सगळ्यात मानाचा तुरा. आणि तो मानाचा तुरा भक्ताला दिसतो. नाना सद्विद्येचे गुण, सद्विद्या आहेच, वाईट तिथे काहीच नाही, सद्विद्येचे गुण आहेत. याहीवरी कृपाळूपण, त्याहीपेक्षा ते कृपाळू आहेत. कृपाळूमध्ये आपण विचार करा, किती चुका केल्या आहेत आपण. जेव्हा चांगल्या मार्गाला लागतो आपल्या चुका दिसत नाही. किती वेळा बोललोय, किती वेळा टोचून बोललोय, किती लोकांना फसवलंय इनडायरेक्टली. शिकवायला सांगितलं, नाही शिकवल्या गेलं, हे फसवणूक आहे. ही फसवणूक आपण केली नाही का. आपण म्हणतो वडील रागवतात, वडील रागवतात, वडील रागवतात, पण दिसतंय वडील रागवतात, तसा देव रागवलाय कधी आपल्यावर. हा विचार सद्भक्त करतो. कितीतरी वेळा वडील आपल्या चुकांवर रागवतात आणि आपण त्या चुका दुरुस्त करतो. या ठिकाणी देव कधी रागवलेला पाहिला नाही. आपल्या प्रारब्धाचे फळ आपण भोगतो दुःखाचे, तरीही तो सांभाळतो, रागवत नाही. हा किती मोठेपणा आहे. हे जे कृपाळूपण आहे ना त्याचं, ते भक्ताला आतून जाणवतं. मग ते सगळ्या गोष्टी त्याच्या बाजूला पडतात असं समर्थ म्हणतात, मी नाही. ते म्हणतात त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी गळून पडतात आणि ते गळूनच पडायला पाहिजे. एक गोष्ट हातातली सुटत नाही आपल्या, आणि ते जीवन सुटतंय पूर्ण. देह सुटतोय, मन सुटतंय, बुद्धी सुटते, आणि सुटलेली बुद्धी पुन्हा सद्गुरूंच्या प्रेमळपणापाशी येऊन थांबते आहे. असे जर सद्गुरू असतील तर त्या जीवाचा आराम कसा असेल याचं वर्णन करता येईल का. म्हणून ते म्हणतात, सद्गुरूंनी जे दिलं ते ब्रह्मान योजता आले. असं देतात सद्गुरूंना, ब्रह्माला मोजता येत नाही इतकं सद्गुरू भक्ताला आनंद असतो. तुकाराम महाराजांना आनंद, ज्ञानेश्वरांना आनंद, समर्थांना आनंद, आपल्या गुरूंना आनंद. कशाचा आनंद आहे, ब्रह्माला मोजता येत नाही. आपण मोजत बसतो ह्याच्यामध्ये आनंद, त्याच्यामध्ये. त्यांचा जो आनंद आहे, त्यांचं जे सुख आहे, आहा हा किती सुख आहे, किती सुख आहे, आहा किती सुख आहे, असं जे सुख त्यांना मिळतं ते कृपाळूपणाचं सुख आहे. ते सद्गुरूंचं लक्षण जाणीजे श्रोती, आणि हे लक्षण आहे ते श्रोत्यांनी जाणायला पाहिजे. समर्थांची एक आता आपल्याला शिकवण आहे की हे जे गोडपणा आहे, हे जे मधुराष्टक म्हणून टाकायचं लागलीस. भगवंताला जे मधुराष्टक आवडतं ते म्हणून टाकायचं आणि मोकळं व्हायचं. त्याच्या गुणामध्ये लिप्त व्हायचं, त्याला जे आवडतं ते करायचं. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, आणि मग मी त्याच्यासाठी जे काही करीन ते किती प्रेमळ वृत्तीने असेल, ते प्रेम मी त्याला देईन. त्याचं हजारो पटींनी प्रेम मला मिळेल. तो म्हणतो फक्त एक पाऊल तुम्ही टाका, 10 पाऊल मी पुढे यायला तयार आहे. एकच पाऊल आपल्याच्याने पडत नाही, चिखलात फसलोय मायेच्या. आता नाना सद्विद्येचे गुण, याहीवरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रोती. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुरुलक्षण नाम समास द्वितीय. श्रीराम. समास तिसरा, दशक 5वा, समास तिसरा, शिष्य लक्षण. आता मागा सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण. आता सत्शिष्याची ओळखणं सावध ऐका. श्रीराम. आता तर जास्त सावध व्हायला पाहिजे. दुसऱ्यांच्याबद्दल ऐकताना आपण सावध होतो, कारण प्रश्न दुसऱ्यांचा आहे. आपला प्रश्न असेल तर आपण टाळमटळम करतो, ऐकवत नाही, चुका. आत्मपरीक्षण होत नाही, बुद्धी तयार होत नाही. खरं म्हणजे सगळ्यात जर कोणी कल्प्रिट म्हणतात इंग्लिशमध्ये, तो म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी ऐकूच देत नाही चांगलं, बुद्धी करू देत नाही चांगलं, बुद्धी पाहू देत नाही चांगलं. चांगलं पाहू देते म्हणजे एंटरटेनमेंट करू देते, करमणूक मनोरंजन करू देते, कल्याणाचं बघू देत नाही, कल्याणाचं करू देत नाही. झोप येते, निद्रेवरती समर्थांचा समास आहे पूर्ण. झोप येते, सगळं करायला लावते, बुद्धी करू देत नाही. मग आता सावधपणे ऐका म्हणतात की काय ऐकायचं सावधपणे, शिष्य कसा असावा. आता तर तिथं आपल्याला चांगलेच ठोकून काढतील आता की कसा असला तरच तुम्हाला, अन्यथा या सगळ्या गोष्टीचा आनंद आपल्याला मिळू शकणार नाही. आणि तसे समर्थ कडक आहे. सद्गुरू विण सच्शिष्य तो वाया जाय निशेष, का सच्शिष्य विण विशेष सद्गुरू सिणे. ही जोडी आहे, गुरु शिष्य जोडी आहे, गुरु शिष्य परंपरा आहे. शिष्य चांगला, गुरु चांगला, दुर्मिळ योग आहे. गुरु चांगला, शिष्य मिळणं हे दुर्मिळ योग आहे. सद्गुरू सिणे,
सद्गुरू शिणतो, वाट बघतो एखादा तरी, हजारामधून एखादा. इतके माझ्या मठामध्ये लोक आहेत, एखादा तरी असा असावा. काल एका व्यक्तीशी बोलणं झालं. म्हणजे आजकाल असं होत आहे, सगळे विषय तसेच निघतात. एक व्यक्ती असं म्हणाला की आमच्या ओळखीत एक व्यक्ती अशी आहे, सद्गुरूपदी गेलेली आहे, पण असं दाखवतात की तुम्हाला त्यांच्याकडे बघून वाटणार सुद्धा नाही की हे सद्गुरू आहेत आणि अशा पद्धतीचं त्यांचं वागणूक आहे. त्यांना प्रसिद्धी नको, त्यांना माया नको, त्यांना बोलायचं सुद्धा नाही, त्यांना कुणाच्या समोर यायचं नाही, पण उदास नाही आहे. उदासीनता जर आली तर ह्याचा फायदा नाही होत समाजाला. अशी व्यक्ती जिच्याकडे बघून तिचं ज्ञान आहे, ते सद्गुरूपदी पोचलेली व्यक्ती सर्वसाधारण लोकांसारखी वावरते. याचं कारण, सर्वसाधारण लोकांसारखी वावरत असताना त्यांचे डोळे शोधत असतात एखादा शिष्य मला मिळावा. माझ्याजवळ काय कामना करावी? जे मी द्यायला तयार आहे, जे मी द्यायला तयार आहे ते मागणारा शिष्य फक्त मला पाहिजे. आता हे जे कालचं उदाहरण, काल जे ते बोलले, नावासकट सांगू शकते. गिरीश पांडे नावाचे व्यक्ती आहे, ते माझ्याशी बोलले. ते म्हणे ताई वाट बघतात ते, आणि ते वाट बघतात आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की ते गुरु आहेत. असे लोक कलियुगामध्ये सुद्धा आहेत. ते म्हणतात असा एकही व्यक्ती येत नाही माझ्याजवळ. म्हणजे देहामध्ये असताना ती व्यक्ती वाट बघते, लोकांना समजत नाही, आणि लोक सगळे कशाच्या मागे धावतात? मायेच्या मागे धावतात. मग अशा लोकांना शिणतो तो, सद्गुरूंना क्षीण होतो, सद्गुरूंना त्रास होतो. बरोबर आहे, माझ्याजवळ इतकं काही आहे ते घेणारच कोणी नाही. माझ्याजवळचं ज्ञान, माझ्याजवळचं प्रेम, माझ्याजवळचं कल्याणाचा मंत्र आहे माझ्याजवळ भरपूर, घ्यायला तर कोणी पाहिजे. म्हणजे तो शिणला. सद्गुरूंना त्रास होतो. कशाचा त्रास होतो? की शिष्य माझ्याकडे येत नाही. असा माझ्यापर्यंत एखादा शिष्य आला पाहिजे. गुरु शिष्याची गोष्ट ऐकत असताना एवढी ऐकून तन्मय होणारे सुद्धा लोक नाही, ह्याचा सुद्धा सद्गुरूंना त्रास होतो. मग हे सगळं बघणं आपलं काम आहे. आपल्याला जर ह्या गोष्टी पटल्या तर आपलं कल्याण आहे. सद्गुरू विण सच्शिष्य तो वाया जाय निशेष, का सच्शिष्य विण विशेष सद्गुरू सिणे. चांगला जर शिष्य नसेल तर सद्गुरूंना वाईट वाटतं, त्रास होतो की एखादा तरी माझ्याकडे यावा. कल्याणाबद्दल समर्थ काय बोलतात, त्यांच्या शिष्यांबद्दल समर्थ काय बोलतात, समर्थ किती काळजी घेतात, आणि समर्थांना किती अभिमान वाटतो की असा शिष्य आहे. असे रामदासी होणे नाही असं म्हणत असताना त्या काय आनंद होतो. उदाहरणार्थ आता काही चुका झाल्या मोदींकडून, समजा झाल्या, तर त्या व्हाव्या ह्या अपेक्षा आहे का आपली? झाल्या पण त्या व्हाव्या ही अपेक्षा आहे का आपली की त्यांच्याकडून चुका व्हाव्या? वाईट यांनी बोलतोय का आपण? या गोष्टी बोलत असताना समजा एखादी चूक झाली तर ती आपण त्यांनी करावी किंवा बरं झाली अशा दृष्टीने कोणीच म्हणत नाही. ज्यांचं मोदींवर आणि ज्यांचं राष्ट्रावर, ज्यांचं हिंदू धर्मावर, ज्यांचं आपल्या देशावर प्रेम आहे, जे देशभक्त आहे, त्यांच्यासाठी जर आपलं जीवन आहे, तर आपण असं नाही चूक झाली, बरं झालं चूक झाली म्हणून आम्ही बोलतो, असं नाही आहे. चूक व्हायला नको अशा आशीर्वादातून बोलत असतो आपण. आशीर्वाद हृदयापासून मिळतात की त्यांच्याकडून चांगलं व्हावं, कारण आमचं तुमच्यावरही प्रेम आहे, आमचं राष्ट्रावरही प्रेम आहे, आमचं सैन्यावर प्रेम आहे, आमचं देशावर प्रेम आहे, त्यामुळे बोलतो आहे. चुका काढायच्या दृष्टीने बोलत नाही. तसं सद्गुरूंना जर वाटतं ना की हा शिष्य चांगला नाही असं म्हणत असताना त्रास होतो त्यांना, आम्हाला त्रास होतो. हे चुकलं म्हणत असताना आम्हाला त्रास होतो. समजा एखादा मुलगा, उदाहरणार्थ आता राष्ट्राचंही सोडा, त्याच्यात आपल्याला समजत नाही राजकारणातलं, पण वाटलं की असं असं चुकतंय, पण आपण त्यांना चुकलं या दृष्टीने बोलत नाही. तसं एखादा घरामध्ये मुलगा आहे, घरामधला मुलगा वाईट निघाला, तर आईवडिलांना वाईट निघाला सांगत असताना आनंद होतो का? वाईट निघू नये अशीच अपेक्षा असते. तसं त्यांच्याकडून चूक होऊ नये अशीच अपेक्षा असते. तसा शिष्य चांगला निघावा हीच अपेक्षा असते. चांगला निघाला नाही सांगत असताना त्यांना फार आनंद होत नाही की हा अतिशय वाईट निघाला. त्यांना वाईट नाही काढायचं आहे, त्यांना चांगलं आकर्षित करायचं आहे. हा सगळ्यात मोठा तत्वाचा प्रश्न आहे. त्यांना वाईट काढायचं नाही, त्यांना चांगलं आकर्षित करायचं आहे. आणि जेव्हा चांगलं आकर्षित होत नाही तेव्हा त्यांना दुःख होतं. हा तत्वाचा प्रश्न आला. पटलं का? तत्व कुठे आहे? चांगला निघाला नाही. एखादा जर दुर्गुणी व्यक्ती असेल, वाईट व्यक्ती असेल, किंवा ती आई जर सावत्र आई असेल,
तर ती किती आनंदाने सांगते याचं हे चुकलं, या मुलाचं हे चुकलं. सावत्र आई असेल तर ती खरं असतं चुकलेलं, पण सांगण्यामधला फरक असतो की नाही, की हा चुकला हा चुकला. आणि मग वडिलांना सांगते, वडिलांना ते पटतं, वडील शिक्षा करतात. त्या शिक्षेचा आईला काहीही त्रास होत नाही, कारण जे सत्य आहे ते सांगितलं म्हणते. जे सत्य, तो मुलगा वाईट वागला ते मी तुम्हाला सांगितलं. मग त्यामुळे वडिलांनी शिक्षा केली, त्याला घराच्या बाहेर काढलं, याचा त्या आईला काहीही त्रास होत नाही, कारण तिचं प्रेमच नसतं त्या मुलावर. सत्य आहे ते, तो मुलगा वाईटच आहे, ते सत्य आहे. पण सत्य सांगत असताना तिला जो आनंद होतो ना, की हा घरातून बाहेर पडतोय, वडिलांची शिक्षा मिळते, हा प्रश्न तत्वाचा आहे. त्या सख्ख्या आईला नाही वाटत तसं. आईसुद्धा सांगते वडिलांना, हा असा असा वागतो, करा शिक्षा, त्याच्या कलाकलांनी घेऊ, त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करू, तो घराच्या बाहेर पडला ना तर मला वाईट वाटेल. असा हा जो मातृभाव आहे, तोच देशाच्या बाबतीत आपला आहे आणि तोच सद्गुरूंचा शिष्याच्या बाबतीत आहे. जय जय रघुवीर समर्थ. इतकं इतकं सगळीकडे पेरलेलं आहे हे प्रेम. या प्रेमाचं उदाहरण जेव्हा या मुलाच्या बाबतीत सावत्र आई करू शकते, करते, ती चुकत नाही. ती कशी चुकली म्हणायचं गरज आहे, मुलगा चुकलाच आहे, पण प्रेम नाही ना मनामध्ये त्या मुलाबद्दल. त्यामुळे ती फटाफट त्याच्याबद्दलचे कंप्लेंट सांगते, फटाफट त्यांची शिक्षा भोगायचा प्रयत्न करते, तो घराच्या बाहेर निघाल हुश्श म्हणते. तसं आपल्याला तसं समर्थांनाही म्हणता आलं असतं, हा वाईट आहे हा वाईट आहे, याला बाहेर. पण असं बाहेर काढत असताना, तो माझ्याकडे येत नाही म्हणत असताना, समर्थ हृदय कालवत आहे मनातल्या मनात. ही मातृत्वाची भावना समजली पाहिजे शिष्याला. खूप मोठी गोष्ट आहे ही मातृत्वाची भावना. जशी आईची मुलाला समजते, आजकाल कळत नाही, पण जशी लेकराला कळते तशी शिष्याला कळली पाहिजे सद्गुरू काय आहे. असा हा जो शिणतो सद्गुरू, कसा शिणतो, काय गरज आहे त्याला शिणायची. आईला तरी एक वेळ गरज आहे, कारण आईच्या पोटचं लेकरू आहे ते, मग ती आई शिणते. सद्गुरू का शिणतात, कारण त्यांना सत्शिष्य पाहिजे आहेत, ते माऊली आहेत आणि माऊली म्हणजे आई. आणि आई शिणते का शिणते, अरे ये बाबा माझ्याकडे, ये बाबा माझ्याकडे. एवढं प्रेम लक्षात घेतलं ना सद्गुरूंचं, तरी शिष्याचं भलं आहे. प्रश्न तत्वाचा आहे. जय जय रघुवीर समर्थ. उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले इकडे खाद, काते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिला श्रीराम. तैसा सच्छिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र, तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्यानाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी, पुत्र जैसा श्रीराम. तैसे एका विण एक, होत असे निरर्थक, परलोकीचे सार्थक, ते दुरावे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.